पंढरपूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तब्बल 3,993 कोटींच्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत आज एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। प्रकल्प अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्षांसमोर या प्रकल्पाचं सादरीकरण केलंय। या प्रकल्पामध्ये जवळपास 466 घरं, 700 व्यावसायिक आणि 266 भाडेकरू बाधित होणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असला तरी बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय या कॉरिडॉरला मूर्त रूप देऊ नये अशी आग्रही मागणी नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केली आहे। तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकल्पात पारदर्शकतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। शासनासाठी हा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे का? तर हो आहे। परंतु एवढा मोठा प्रकल्प राबवत असताना स्थानिकांना ज्यांच्या मालमत्तांना ज्यांच्यापासून डिप्राईव्ह केलं जातंय त्या मालमत्ता धारकांशी चर्चा करण्याचे प्रत्येक हर तऱ्हेचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत, इथून पुढेही करत राहू। आणि आमच्याकडून त्यांच्या काही मागण्या पूर्ण होत नसतील तर ही आमची जबाबदारी आहे की त्यांच्या मागण्या आम्ही शासन स्तरापर्यंत पोहोचवू। आम्ही त्या भूमिकेपासून कुठेही दूर हटणार नाही, ही आमची भूमिका आहे। बाधित होणाऱ्या नागरिकांचे व्यावसायिक बाधित, निवासी बाधित आणि भाडेकरू असे 3 प्रकार आहेत। प्रत्येक बाधितांना काय काय मोबदला मिळेल त्याचं आज आम्ही सादरीकरण केलं। निवासी मालमत्ता धारक आणि व्यापारी मालमत्ता धारक यांना 4 प्रकारचे लाभ आहेत आणि फक्त व्यावसायिक आहेत ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा नाही त्यांच्यासाठी 3 लाभ आहेत। प्रत्यक्ष काय अजून इथून पुढे प्रक्रिया अशी होईल, साधारणतः नगरपालिकेकडून हा ठराव आमच्याकडे भूसंपादनासाठी येईल। आम्ही याची संयुक्त मोजणी करू, त्याही वेळेला प्रत्येक प्रॉपर्टी धारकांना नोटीस दिल्या जातील, संयुक्त मोजणी होईल आणि त्यानंतर खाजगी वाटाघाटीनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल। त्याच्यासाठी साधारणतः 2 महिन्याचा कालावधी देण्याचा आमचा मानस आहे। जी लोक खाजगी वाटाघाटीला तयार होतील त्यांच्या मालमत्ता आम्ही वाटाघाटीनं संपादित करणार आहोत आणि ज्यांच्या मालमत्ता खाजगी वाटाघाटीनं संपादित होणार नाहीत त्यांच्या मालमत्ता MRTPचं कलम 126 त्याच्या 126 पोट कलम 4 अंतर्गत संपादित केल्या जातात। 30 महिन्याचा जिओलॉजिकल सर्वे झालाय का? जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल काय मत आहे? आता होणार आहे तो सर्वे। जिओलॉजिकल सर्वे हा प्रकल्प राबवण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, करतोच ना आपण, करणार। 82 ची पुनरावृत्ती 1% देखील होणार नाही, 1% देखील होणार नाही। प्रत्येक गोष्ट पारदर्शक पद्धतीनं, कारण हा प्रकल्प अतिशय वरिष्ठ दर्जाच्या पदाधिकारी असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, लाखो वारकऱ्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळे याच्यामधल्या पारदर्शकतेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही। अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाही। तुम्ही माझ्या आराखड्यामध्ये जेव्हा मी नोटीस काढेल, तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल ना तर तुम्ही योग्य फोरम पुढे त्याला चॅलेंज करा, ज्या फोरमला ठरवता येईल। आम्ही जे सर्वे झाले ते तुम्हाला सांगू। मी तुम्हाला मूलभूत उत्तरच देतो आहे, तुम्हाला माझ्याकडून तोंडीच उत्तर कशासाठी हवं? मी लेखी देतो, तुम्ही लेखी मागा, मी लेखी देतो। उत्तर काय असणार आहे तुम्ही लेखी विचारा, मी लेखी देतो। आराखडा ज्या पद्धतीने नगराध्यक्ष म्हणतात की आपण त्या टाइमी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, विश्वासात घेतल्या। नगराध्यक्ष हे इथले प्रतिनिधी आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय देखील प्रतिनिधी आहेत। या दोन्ही व्यक्तींना आपापसात अर्थ म्हणजे संपर्क साधण्यासाठी प्रशासनाची कुठलीही अडकाठी आहे नाही। म्हणजे एखाद्या सभेमध्ये त्यांना बोलता नाही आलं असं कदाचित त्यांचं म्हणणं असू शकतं, पण यानंतरही त्यांना अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलता येईल। तो संवाद कुठेही थांबलेला नाहीये, कोणीही थांबवलेला नाहीये। नाही, नगरसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची भूमिका समजून घेतली। त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी काही नवीन मुद्दे उपस्थित केले की जे आम्ही आराखडा तयार करताना आमच्या नजरेसमोर नव्हते, किंवा आराखड्यामध्ये जो एरिया आमचा आहे त्या एरियाच्या बाहेरचे देखील काही प्रश्न यामध्ये त्यांनी उपस्थित केले आहेत। आम्ही त्याच्यावर सकारात्मक विचार नक्की करू। एकतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आमच्यासाठी पहिलं सादरीकरण होतं। म्हणजे इथला मी नगराध्यक्ष म्हणून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हे पहिलं सादरीकरण आपल्याला बघायला मिळालं। या अगोदर कुठल्याही मीटिंगला कशालाही आपल्याला बोलवलं गेलं नाही। आताच देशमुख साहेबांनी सांगितल्यानुसार जेवढे लोक बाधित होणार आहेत त्या प्रत्येकाला त्या वर्गानुसार मोबदला देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण आमचं एवढंच म्हणणं आहे की
येणाऱ्या काळामध्ये बाधित जो घटक होणार आहे तिथं त्या प्रत्येक बाधिताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये. मी देखील उद्या आमचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी म्हणजे चर्चा करून बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठली कारवाई करू नये अशी विनंती करणार आहे. अच्छा, एकंदरीत प्रेझेंटेशन बाधितांना विश्वासात घेतलं नाही असं वाटतं. नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घेतलंय असं ते सांगितलं जरी असलं तरी जे म्हणजे एक जरी पर्सन नाराज असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार मिळावा एवढे आमचे म्हणणं आहे. मोबदला किती प्रस्तावित केला? मोबदलाची वर्गवारी त्यांनी केलेली आहे त्या अनुषंगानं तसं सादरीकरण म्हणजे आम्हाला जे सांगितलं म्हणजे आमच्यापेक्षा बाधित व्यक्ती तिथली माहिती व्यवस्थित देऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही ही विनंती केलेली आहे देशमुख साहेबांकडे की आज जे सादरीकरण आमच्या समोर सादर केलेलं आहे ते आमच्या बाधित प्रत्येकापुढे सादर करावं, त्या अनुषंगाने पुढचं धोरण ठरवावं. शहराच्या काय भूमिका आपली आता या सगळ्या गोष्टीवर? शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी माझ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मी आताच सांगितलं की ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन जे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली तर कुठले जाणार. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.